नमस्कार शेतकरी मित्रांनो, कदम ॲग्रोतून मी राजेश। ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे तरी टेम्परेचर कमी झालेलं नाही। टेम्परेचर कमी न झाल्यामुळे अद्रकीमधील सड थांबत नाही आहे व नवीन अद्रकीला सड दिसून येते। व आज वैजापूर तालुक्यामध्ये 15 ऑक्टोबरला पाऊस झालेला आहे। पावसामुळे सड जास्त वेगाने वाढेल, त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये काय करू शकतो व ज्या शेतकऱ्यांच्या अद्रकीमध्ये सड आलेली अशा शेतकऱ्यांनी कोणतं कॉम्बिनेशन वापरून आपले अद्रकीमध्ये सड थांबवू शकतो। ज्याही शेतकऱ्यांच्या अद्रकीमध्ये सडचे स्पॉट दिसत आहे तर त्या शेतकऱ्यांनी तो स्पॉट चारही बाजूने कट करून घ्यावा, जेणेकरून ती नुसती पांगणार नाही। तर स्पॉट कट केल्यानंतर आपण स्पॉट ड्रिंकसाठी कोणतं कॉम्बिनेशन वापरू शकतो तर एलिएट म्हणजे सिस्टमॅटिक फंगिसाइड आहे 30 ग्राम 20 लिटरसाठी व स्टोमा व्हायरल आणि फंगल इन्फेक्शनसाठी काम करतं 30 ग्राम प्रति 20 लिटरसाठी व व्हॅलिसिन म्हणजे अँटीबायोटिक 30 ml 20 लिटर पाण्यासाठी आपण तिन्ही एकत्र करून हे कॉम्बिनेशन त्या स्पॉट ड्रिंचिंगवरती वापरावे, जेणेकरून आपले अद्रक जागेवर स्टॉप होईल व वाढणार नाही। ज्याही शेतकऱ्यांच्या अद्रकीमध्ये सड आलेली नाही अशा शेतकऱ्यांनी प्रिव्हेंटिव्हमध्ये काय करावे तर एलिएट 500 ग्राम, स्टोमा 500 ग्राम व व्हॅलिसिन 500 ग्राम प्रति एकरसाठी आपण बाय ड्रिपने ॲप्लिकेशन करावे, जेणेकरून आपल्या अद्रकीत नुकसान होणार नाही व आपले अद्रक निरोगी राहील। धन्यवाद। आता